गायब हो गए, डिसअपेयर हो गए। दोनों पार्टीज में अभी तक पोर्टफोलियो को लेकर जो है कैसे डिसअपेयर? एकनाथ शिंदे महाराष्ट्र के कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय। योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत। कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। नाही तसं काही होणार नाही। आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही। प्रशासन दडपशाही करण्याचा आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावरती। आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही। आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे, जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे, ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय, त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं। येताना गाड्या इथे तपासल्या जातात, नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते, कारण 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले आहेत। काय ऍक्शन काय घेतली जाणार? या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तर मार्केटवाडीमधील ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे। तर उत्तम जानकर हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे उत्तम जानकर आता आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये काय चर्चा होते, ही प्रक्रिया पूर्ण पार पडते की मग पोलीस ही प्रक्रिया बंद पाडतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस अधिकारी आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। उत्तम जानकर हे स्वतः रात्रीपासूनच या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। आमदार साहेबांना सर का थांबा।